पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा तुम्हाला, ट्रायंगल QTC इज सिमिलर टू ट्रायंगल LMN. आणि तिसऱ्या क्वेश्चन मध्ये बघा, ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल NPR. पहिल्यामध्ये कॉमन पॉइंट आहे का काही? नाही. EBC LMN वेगवेगळे आहेत ना, म्हणजे तो सेपरेट ट्रायंगल काढायचा. आणि दुसऱ्या ट्रायंगल मध्ये बघा PQR आणि LTR, आर दोन्हीकडे पण कॉमन आहे ना. जर एक लेटर दोन्हीकडे कॉमन असलं तर ते सोडवायचं असतं रेशो मेथडने, आणि जर पूर्ण वेगवेगळे असले तर ते सोडवायचं सिंपल ट्रायंगल मेथडने. वेगवेगळे काढायचे. आता पहिलं कसं काढायचं ते सांगते एकदा. दोन ट्रायंगल दिले तुम्हाला, गिव्हन काय आहे? ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल LMN. जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात, आणखी गिव्हन काय ते आपण घेऊन घेऊया. AB दिलेला आहे, AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, BC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, CA इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक रेशो पण दिलेला आहे, BC अपॉन MN इज इक्वल टू 5/4. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला फर्स्ट क्वेश्चन मध्ये दिलेली. मग आता सपोज आधी आपण दोन ट्रायंगल म्हणजे हा ABC आणि हा काय असणार आहे आपला LMN, असे दोन ट्रायंगल येणार आहेत. ते लहान मोठे असणार आहेत, बस ते दोन ट्रायंगल काय सिमिलर आहे. सिमिलर ट्रायंगलच्या ज्या लाईन्स असतात त्यांचा रेशो इक्वल असतो. मग आता सपोज आन्सर, ट्रायंगल ABC is similar to triangle LMN. Therefore, परत मध्ये येऊ का? मग इथं AB अपॉन LM, हे पहिले दोन नंबर्स डिजिट लेटर्स AB, इकडे पहिले दोन लेटर्स इज इक्वल टू सेकंड आणि थर्ड लेटर BC, इकडे सेकंड आणि थर्ड लेटर MN इज इक्वल टू फर्स्ट आणि थर्ड लेटर AC, इकडे फर्स्ट आणि थर्ड लेटर MN. हे काय झालं आता एका इक्वल प्रपोर्शन मध्ये येतं. बट तुम्हाला गिव्हन काय, BC अपॉन MN इज इक्वल टू 4/5. म्हणजे हे सगळे इथे ना BC अपॉन MN, म्हणजे हे सगळे रेशो कशाचे इक्वल प्रपोर्शन मध्ये आले, 5/4. सगळ्यांचा रेशो सिमिलर करा. मग आता आपल्या कोणते पण, सपोज आपल्याला AB दिलेला आहे AB, त्याच्यानंतर आपल्याला BC दिलाय, BC पण दिलेला आहे. मग आता LM दिलाय का? नाही. मग आता हा आणि हा, ह्या दोघांचं प्रपोर्शन घ्यायचं. AB अपॉन LM इज इक्वल टू 5/4. हे सपोज फर्स्ट प्रपोर्शन घेतलं आपण. मग आता हे AB ची व्हॅल्यू किती आहे? 5.5. LM दिलाय का आपल्याला इथे? कुठे नाही दिलेला, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. LM इज इक्वल टू 5/4. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर हा 4 इकडे मल्टिप्लाय येईल आणि हा 5 इकडे डिवाइड. 5.4 मल्टिप्लाय 5.5 मल्टिप्लाइड बाय 4 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू LM. किती येईल याचा आन्सर? 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 1 जा 5. 4 ने 1.1 ला मल्टिप्लाय केलं तर therefore LM ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? सेंटीमीटर युनिट दिलेलं आहे, म्हणजे याला पण युनिट येणार आहे सेंटीमीटर मिळाली आपल्याला LM. त्याच्यानंतर अशीच आपल्याला दुसऱ्या व्हॅल्यूज करायच्या. सेकंड रेशो घ्यायचा, BC अपॉन MN इज इक्वल टू 5/4. BC ची व्हॅल्यू किती आहे? 6. 6 अपॉन MN इज इक्वल टू 5/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इथे काय होईल? 6 मल्टिप्लाइज बाय 4 डिवाइड्स बाय 5 इज इक्वल टू MN. 6 4 जा 24 ना, डिवाइड्स बाय 5 इज इक्वल टू MN. मग MN ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? 5 1 जा 5, 5 4 जा 20. 4 रिमेनिंग राहिले, पॉइंट घेतला, 4च्या पुढे 0 म्हणजे 5 8 जा 40. याला आन्सर 4.8 सेंटीमीटर.
हा मिळाला तुम्हाला MN. आता LM मिळाला, MN मिळाला, LN बाकी आहे ना अजून एक, तो पण फाइंड आउट करायचा. थर्ड AC अपॉन LN इज इक्वल टू 5/4. AC ची व्हॅल्यू म्हणजे AC आणि CA काय असतो सेमच आहे. मग आता AC ची व्हॅल्यू किती आहे 4.5. 4.5 divided by LN is equal to 5/4. Cross multiplication 4.5 multiplies by 4 divides by 5 is equal to LN. 5 is 5. 5 ने डिवाइड होणार इथे 0.9. 45 आहे ना, मग इथे 4 नी 9 ला मल्टिप्लाय करा किती आन्सर 36. म्हणजे LN is equal to 3.6 सेंटीमीटर. आता तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या, इकडे पण 3 व्हॅल्यू माहिती येतं. माझा ट्रायंगल ट्रान्सफर करायचे. मग इथे सपोज हे आपल्याला आपण आन्सर क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर मिळाली आन्सर्स. मग फर्स्ट ट्रायंगल काढू. फर्स्ट ट्रायंगलचं बेस सपोज आपण BC बेस कन्सिडर करू. BC किती आहे 6. मग खाली आपण घेतलं 6 सेंटीमीटरचं डिस्टन्स घेऊ. हा झाला आपला BC. B आणि C 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर AB किती घ्यायचंय 5.5. मग इथे 5.5 मेजर घेऊया. हे झालं आपलं 5.5. AB म्हणजे B वर ठेवा आणि इकडे मार्क करा. हा झाला आपला 5.5. त्याच्यानंतर CA किती आहे 4.5. 4.5 मेजर घेऊया राऊंडर मध्ये. हा झाला 4.5. मग C वरती ठेवा आणि इकडे मार्क करून घ्या. हा जो इंटरसेक्शन पॉइंट मिळाला हा आपला पॉइंट A आणि ह्या लाईन्स जॉईन करून घ्यायच्या. ही झाली आपली फर्स्ट लाईन आणि ही झाली सेकंड लाईन. ह्या लाईनला AC किती आपल्याला 4.5 सेंटीमीटर आणि इकडे AB किती आहे 5.5 सेंटीमीटर. सेम असंच आपल्याला दुसरा ट्रायंगल काढायचा. मग आता आपण BC घेतला म्हणजे इथे बेस काय घ्यायचा MN किती आहे 4.8. हा झाला आपला MN. M आणि N 4.8 सेंटीमीटर. त्याच्यानंतर LM किती आहे 4.4. म्हणजे नॉर्मली कमी करायचं आपल्याला तो आपण 4.4. LM म्हणजे M वर ठेवूया आणि इकडे 4.4. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे LN 3.6. 3.6 म्हणजे इथे येईल आपला 3.6. N वरती ठेवा आणि इकडे एक आर्क ड्रॉ करा. हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे हा इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे L आणि ह्या ज्या दिलेल्या लाईन्स आहेत L आणि L हा जॉईन करून घ्या. त्याच्यानंतर L आणि M हे दोन जॉईन करून घेऊया म्हणजे आपल्याला इथे मिळालं L. हा LN हा किती आहे 3.6 सेंटीमीटर आणि हा किती दिलेला आहे आपल्याला 4.4 सेंटीमीटर. ही झाली क्वेश्चन नंबर फर्स्टच्या डायग्राम्स. प्रॅक्टिस सेट 4.1 मधला क्वेश्चन नंबर 3 बघा काय दिलं आपल्याला. ट्रायंगल RST इज सिमिलर टू ट्रायंगल XYZ. हे दोन ट्रायंगल सिमिलर येतं. RS दिलाय आपल्याला 4.5 सेंटीमीटर. अँगल RST दिलाय 40 डिग्री आणि ST इज इक्वल टू 5.7 सेंटीमीटर आणि रेशो दिलाय RS अपॉन XY इज इक्वल टू 3/5. मग आता इथे सिमिलर ट्रायंगल्सच्या साईडचा रेशो कसा असतो इक्वल असतो. RS अपॉन XY इज इक्वल टू ST अपॉन YZ. आधी हे फर्स्ट दोन लेटर्सचा रेशो, त्याच्यानंतर सेकंड 2 लेटर्सचा मिडल अँड थर्ड लेटर, नंतर फर्स्ट आणि थर्ड लेटर RT डिवाइड्स बाय XZ इज इक्वल टू RS अपॉन XY किती आहे 3/5. मग हा सगळ्यांना इक्वल रेशो झाला. मग आता 1 बाय 1 एक लाईन कन्सिडर करायची. फर्स्ट RS अपॉन XY इज इक्वल टू 3/5. RS ची व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे 4.5. 4.5 अपॉन XY इज इक्वल टू 3/5. मग आता इथे काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय. हा XY इकडे जाईल 3 डिनॉमिनेटर लाईन आणि हा 5 मल्टिप्लाय म्हणजे 4.5 मल्टिप्लाइज बाय 5 डिवाइड्स बाय
3 इज इक्वल टू XY. 3 1 जा 3, 3 1 जा 3. त्याच्यानंतर इथे 1 राहील. 1 5 3 5 जा 15 म्हणजे 1.5 मल्टिप्लाइज बाय 5 इज इक्वल टू XY. 15 5 जा 75. एक नंबर नंतर पॉइंट म्हणजे XY ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 7.5. हा झाला आपला XY. त्याच्यानंतर सेकंड लाईनचा रेशो घेऊ आपण. ST अपॉन YZ इज इक्वल टू 3/5. ST ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 5.7 डिवाइड्स बाय YZ इज इक्वल टू 3/5. इथे पण आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचे. 5 मल्टिप्लाय जाईल आणि 3 डिनॉमिनेटरला येईल. 5.7 मल्टिप्लाइज बाय 5 डिवाइड्स बाय 3 इज इक्वल टू YZ. मग आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू आपण. 7 5 जा 35 कॅरी ओव्हर आले 3. 7 5 जा 25, 25 and 3 28. एक नंबर नंतर पॉइंट आहे, एक नंबर नंतर पॉइंट दिला. 3 ने डिवाइड करू याला. 3 1 जा 3, 3 9 जा 27, 1 उरला. 3 5 जा 15 इज इक्वल टू YZ. म्हणजेच YZ ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 9.5. हे झाले आपले दोन आन्सर. मग आता याच्यावरून आपल्याला ट्रायंगल्स ड्रॉ करायचे. मग ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी बघा आपल्याला फर्स्ट ट्रायंगल ड्रॉ करू आपण. REST. RES किती दिलेली आपल्याला 4.5 आणि ST किती आहे 5.7. मग आपण ST ड्रॉ करून घेऊया. इथे ST किती काढायची आपल्याला 5.7. इकडे आला आपला 5.7. ही झाली ST. STचं डिस्टन्स आहे 5.7 सेंटीमीटर. त्याच्यानंतर अँगल एस किती घ्यायचं आपल्याला 40 डिग्री. मग आपण राऊंडर प्रोट्रॅक्टरनी अँगल एस घेऊ 40 डिग्री. इथे येईल आपला 40 डिग्री. मग हा जो एस आहे हा अँगल चालेला पॉइंट, हे दोन एकमेकांना जॉईन करून घेऊ. त्याच्यानंतर इथे RES किती घ्यायचंय 4.5. RES ची व्हॅल्यू घेऊया 4.5. मग यस वर ठेवा आणि इकडे ड्रॉ करा. हा जो इंटरसेक्शनचा पॉइंट मिळाला हा आहे आपला R आणि हे एकमेकांना जॉईन करून घेऊ. ही झाली आपली. इथे हा अँगल कितीचा होता 40 डिग्रीचा. त्याच्यानंतर RES किती आहे 4.5 सेंटीमीटर. ही झाली आपली फर्स्ट ट्रायंगल. त्याच्यानंतर सेकंड ट्रायंगल मध्ये बघा आपल्याला 9.5 आणि 7.5 खाली घेऊया. अँगल कोणता आता इथे एस मिडलला आहे, इथे वाय सेंटरला आहे. हा एस सेंटरला होता, इथे वाय सेंटरला आहे. म्हणजे आपण YZ ड्रॉ करून घ्या. YZ किती काढायचे 9.5. इकडे आला हा 9.5 YZ. त्याच्यानंतर इथे अँगल कितीचा आहे 40चा. हा अँगल पण कितीचा घ्यायचा 40 डिग्रीचाच अँगल घ्यायचा. मग इथून 40 डिग्रीचा अँगल मेजर केला. हा झाला आपला 40 डिग्रीचा अँगल. इथून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हा अँगल कितीचा आहे 40 डिग्रीचा अँगल. त्याच्यानंतर राऊंडर मध्ये XY किती आलेला आहे आपला 7.5. राऊंडर मध्ये 7.5 चं डिस्टन्स मेजर करून घ्यायचं. हे झालं 7.5 चं डिस्टन्स. Y वर ठेवा आणि इकडे एक मार्क करून घ्या. इथे मग आता YZ इथे येईल आपला X आणि हे डिस्टन्स हा X आणि Z जॉईन करायचे. हा झाला आपला दुसरा ट्रायंगल. ही डिस्टन्स किती आपले 7.5 सेंटीमीटर. हे झालं आपले क्वेश्चन नंबर 3 चे दोन ट्रायंगल्स. प्रॅक्टिस सेट 4.1 मधला सेकंड क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेले आहे. इथे दिले आपल्याला ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल LTR. म्हणजे जेव्हा दोन्ही ट्रायंगल्स मध्ये एक जो लेटर आहे एक लेटर कॉमन आहे. जेव्हा एक लेटर कॉमन असतं तेव्हा काय करायचंय तर रेशो मेथडने ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे. मग आपल्याला गिव्हन काय काय त्याच्या अकॉर्डिंग आपण ट्रायंगल काढून घेऊ. आपल्याला दिलेले PQ इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर QR इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला दिलाय PR इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. आणि त्याच्यानंतर रेशो दिलेला आहे आपल्याला PQ अपॉन LT इज इक्वल टू 3/4. मग आता PQ
याच्या समोरचा नंबर किती आहे 3 आणि LT याचा किती आहे 4 म्हणजे LT हा ट्रायंगल मोठा असणार आहे आणि ज्याच्यामध्ये PQ येतो म्हणजे PQR हा ट्रायंगल छोटा असणार आहे. गिवन इन्फॉर्मेशन वरून आपल्याला एवढं समजते. मग आता इथे ह्या तिन्हीपैकी कोणती इथे R कॉमन आहे दोन्हीकडे मग ज्याच्यामध्ये R येतो असा बेस कन्सिडर करायचा. हा मोठा आहे QR मग आपण QR ला बेस कन्सिडर करू. QR किती आहे 5.4 मग आता इथे QR 5.4 घ्यायचा. स्केलमध्ये ऍक्युरेट मेजरमेंट करू. इथे घेतला 5.4 त्याला नाव द्यायचे आपल्याला R आणि Q. RQ डिस्टन्स किती आहे त्याचं 5.4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय दिले PQ. PQचं डिस्टन्स किती दिलंय 4.2 मग इथे स्केलमध्ये 4.2 मेजर करून घेऊया. राऊंडर मध्ये 4.2 PQ म्हणजे Q वरती ठेवा आणि इकडे मार्क करून घेऊया. त्याच्यानंतर PR किती आहे 4.8 4.8 म्हणजे इथे येईल आपला 4.8 हे मेजर करून घेऊया आणि इथे R वरती PR म्हणजे R वरती ठेवू आणि इकडे मार्क करून घेऊ. ज्या ठिकाणी हे दोन पॉइंट एकमेकांना इंटरसेक्ट झालेत त्या ठिकाणी आपला पॉइंट P येणार आहे आणि हे आता जॉईन करून घेऊ. Q आणि P आपण जोडला. त्याच्यानंतर P आणि R हे दोन्ही आपण जॉईन करून घ्यायचे. हा झाला आपला फर्स्ट ट्रायंगल. इथे आपल्याला मेजरमेंट दिलेले PQ किती दिलेला आहे 4.2 सेंटीमीटर आणि हा किती दिलाय PR किती आहे 4.8 सेंटीमीटर. हा झाला आपला फर्स्ट ट्रायंगल. आता जो सेकंड ट्रायंगल काढायचा आपल्याला LTR. R हा पॉइंट काय कॉमन मग R पासून इकडे खाली एक जनरली ऍक्टिव्ह ट्रायंगल काढायचं 30-40 डिग्रीच्या रेंजमध्ये आपण तो काढू शकतो. ऍक्टिव्ह ट्रायंगल 90 पेक्षा कमी असा एक अँगल इकडे ड्रॉ करून घ्यायचा. त्याच्यानंतर इथे LTच्या समोर रेशो मध्ये मोठा नंबर काय 4 मग इथे राऊंडर मध्ये एक स्पेसिफिक डिस्टन्स घ्यायचा. आपण किती घेऊ शकतो कमी थोडस डिस्टन्स घ्यायचं. इथे पॉइंट R वर ठेवायचं आणि इकडे मार्क करून घ्यायचं. इथे किती आहे 4 दिलेलं आहे आपल्याला म्हणून असे 4 मार्क करायचे. फर्स्ट मार्क कुठे केलं R वर ठेवून त्याच्यानंतर याला म्हणायचं R1. त्याच्यानंतर R1 वरती ठेवायचं पॉइंट आणि R2 ड्रॉ करून घ्यायचं. डिस्टन्स चेंज होऊ द्यायचं नाही. जेवढं डिस्टन्स आपण इथे R1 साठी घेतले सेम तेवढंच डिस्टन्स आपल्याला R2 साठी पण ठेवायचे. मग पुढे R3 साठी सुद्धा आपल्याला तेवढंच डिस्टन्स घ्यायचे. त्याच्यानंतर R4 साठी पण सेम डिस्टन्स असणार आहे आपलं R3 आणि R4 हे झाले आपले 4 लाईन्स. त्याच्यानंतर इथे ही जी थर्ड लाईन आहे इथे आपल्याला 3 चा रेशो दिलेला आहे. मग ही जी मध्ये मध्ये फिरताय सगळी सावली येती जाते थोडा वेळ शांत बसा ना. आता इथे 4 मार्क करून घेतले आपण म्हणजे आपण ह्या लाईनला 4 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. त्याच्यानंतर इथे किती दिलेला आहे वरती 3 मग याचा जो 3 नंबरचा R3 चा डॉट आहे तो इकडे Q पॉइंटला जॉईन करून घ्यायचं. 3 आणि Q हे दोन्ही एकमेकांना जॉईन केले. हा कधी जॉईन करायचा आपण जो ट्रायंगल काढणार आहे LTR हा मोठा ट्रायंगल आहे म्हणून हा 4 नंबरचा बाहेर ठेवला. त्याच्यानंतर आता राऊंडर मध्ये आधी आपण एक डिस्टन्स घेतलेले ते डिस्टन्स थोडंसं नॉर्मली इन्क्रीज केलं म्हणजे हे जे R1 R2 चा सेगमेंट होता तो आपण डिस्टन्स काय केलं इन्क्रीज केलं. त्याच्यानंतर R4 वरती तो ठेवायचा आणि काय करायचं एक राऊंड मार्क करून घ्यायचा. हा झाला R4 वरती ठेवल्यानंतरचा राऊंड. सेम डिस्टन्स चेंज न होऊ देता याला R3 वर ठेवायचं आणि परत एकदा एक राऊंड ड्रॉ करून घ्यायचा. हा झाला R3 चा आर्क. त्याच्यानंतर ही जी R3 वरती ठेवल्यानंतर जी आर्क मिळाली ना आपल्याला ही आर्क ह्या आर्कचं डिस्टन्स मेजर करून घ्यायचं. हे डिस्टन्स किती मिळालं आपल्याला एवढं डिस्टन्स आपलं ठीक आहे. राऊंडर मध्येच हे डिस्टन्स मेजर करायचं. हे झालं आपलं ऍक्युरेट डिस्टन्स. मग हे मिळालेलं डिस्टन्स आता कुठे ठेवायचं इथे R4 वर ठेवून आपण ही जी आर्क ड्रॉ केलेली ह्या आर्कचा इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे ह्या ठिकाणी तो ठेवायचा आणि इकडे एक मार्क करून घ्यायचं. आता ही जी आपली लाईन होती RQ ह्या लाईनला आपण थोडस इन्क्रीज करून घेऊ बिकॉज ह्याच लाईन वरती आपल्याला दुसरा पॉइंट काढायचा आणि ही जी आपली PR आहे ना
हिला सुद्धा आपल्याला काय करायचं नॉर्मली एक्सटेंड करून घ्यायचे. आपण हिला एक्सटेंड केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर हा R4 आणि हा जो इथे इंटरसेक्शन पॉइंट आहे याच्यामधून सरळ आपल्याला ह्या लाईनवरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. R4 मधून आणि ह्या पॉइंट मधून पास होणारी ही झाली आपली लाईन. ही लाईन काय झाली आता इथे पॅरलल लाईन ड्रॉ झाली. मग ही जी पॅरलल लाईन आपण ड्रॉ केली ठीक आहे, ही आपली पॅरलल लाईन. मग आता ही लाईन इकडे, त्याच्यानंतर इथे आपला जो राऊंडेड आहे तो इथे ठेवायचा. त्याच्यामध्ये नॉर्मली डिस्टन्स आपण अप्रॉक्सिमेट, हे जे डिस्टन्स आपण घेतो हे डिस्टन्स अप्रॉक्सिमेट इथे ठेवला. जो नवीन पॉइंट मिळाला आपल्याला तो पॉइंट कोणता आहे आपला टी पॉइंट मिळालेला आहे आपल्याला इथे. आता आपण टी पॉइंट वरती ठेवून एक आर्क ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अगेन क्यू वरती ठेवा आणि एक आर्क ड्रॉ करून घ्या. त्याच्यानंतर क्यू पॉइंट वर ठेवून हे जे डिस्टन्स, हे डिस्टन्स मेजर करायचं. हे डिस्टन्स मेजर केल्यानंतर हे जे डिस्टन्स आहे आता हे कुठे ठेवायचं टी वर ठेवून जिथे आर्कनी इंटरसेक्ट केले तिथे, आणि इकडे मार्क करून घेतलं. आणि आता इथून टी मधून जाणारी आणि ह्या पॉइंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि इथे यल नाव द्यायचं. हा झाला आपला ट्रायंगल LPR आणि हा आपला ट्रायंगल PQR. प्रॅक्टिस सेट 4.1 मधला फोर्थ क्वेश्चन बघूया आपण. आपल्याला काय दिले इथे फोर्थ क्वेश्चन मध्ये बघा काय दिले आपल्याला. ट्रायंगल AMT इज सिमिलर टू ट्रायंगल AHE. हे दोन ट्रायंगल झाले सिमिलर. त्याच्यानंतर आपल्याला दिले AM इज इक्वल टू 6.3 सेंटीमीटर. ट्रायंगल TAM इज इक्वल टू 50 डिग्री. AT इज इक्वल टू 5.6 सेंटीमीटर. आणि त्याच्यानंतर आपल्याला AM अपॉन AH इज इक्वल टू 7/5 हा रेशो पण दिलेला आहे. मग आता आपल्याला काय करायचंय ट्रायंगल ड्रॉ करायचंय. मग त्याच्यासाठी सगळ्यात आधी जो दिलेला ट्रायंगल आहे इथे अँगल A दिला, मग खाली आपण AM ड्रॉ करून घेऊ. इथे AM किती आहे 6.3. इथे आला आपला 6.3. आपण 6.3 ची ही AM ही लाईन ड्रॉ करून घेतली. नाव दिलेला AM 6.3 सेंटीमीटर. त्याच्यानंतर अँगल A दिलाय. अँगल A किती दिला आपल्याला 50 डिग्री. मग आपल्या राऊंडने आपण 50 डिग्री मेजर करून घेऊया. इथे 0, 10, 20, 30, 40 आणि 50 म्हणजे इथे आला आपला 50 डिग्री. ही जी आपली 50 डिग्रीची लाईन आहे ही लाईन A पासून तर ह्या पॉइंट पर्यंत लाईन ड्रॉ करून घेऊया. हा झाला आपला अँगल 50 डिग्रीचा. इथे अँगल कितीचा मिळाला आपल्याला 50 डिग्रीचा अँगल मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय राऊंडर मध्ये किती डिस्टन्स घ्यायचंय 5.6. राऊंडर मध्ये 5.6 च मेजरमेंट घेऊया. हा झाला आपला 5.6. आणि कुठे AT म्हणजे A वरच ठेवायचंय आणि इकडे मार्क करून घ्यायचंय. इथे नाव द्यायचंय T. आणि हा जो T आणि M हे दोन काय करायचे एकमेकांना जॉईन करून घ्यायचे. हा M आणि T हे एकमेकांना जॉईन करून घेऊ. हा झाला आपला फर्स्ट ट्रायंगल. हा किती मिळाला आपल्याला 5.6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आता आपल्याला दुसरा ट्रायंगल ड्रॉ करायचा AHE. आता हा जो AHE आपल्याला ड्रॉ करायचा इथे AM किती दिलेला आहे 7 आणि AH किती दिला आहे 5. म्हणजे जो ट्रायंगल AH कोणत्या ट्रायंगल मध्ये सेकंड ट्रायंगल मध्ये AM इथे 7 आहे म्हणजे हा AM ज्याच्यामध्ये हा ट्रायंगल मोठा आहे आणि ज्याच्यामध्ये AH हा ट्रायंगल कसा आहे छोटा आहे. याच्या आधी आपण सेकंड क्वेश्चन सोडवला त्याच्यामध्ये आपण काय केलं बाहेरून ट्रायंगल काढलं. आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय इनसाइड ट्रायंगल काढायचंय. त्याच्यासाठी प्रोसेस बघा. इथे एक ऍक्यूट अँगल ड्रॉ करून घ्यायचा. हा जो ऍक्यूट अँगल आपण ड्रॉ केला ह्या ऍक्यूट अँगलला एक अप्रॉक्सिमेट मेजर घ्यायचं. राऊंडर मध्ये हे मेजर मिनिमम असू शकतो घ्यायचे. त्याच्यानंतर आता इथे मोठा नंबर कोणता आहे 7 म्हणजे याचे 7 इक्वल पार्ट्स करायचे. A वर ठेवा इकडे 1, त्याच्यानंतर A2, A3, A4, A5 आणि हा झाला A6 आणि हा झाला आपला A7. असे इक्वल 7 पार्ट्स करून घ्यायचे. A1, A2, A3,
A4, A5, A6 आणि हा A7. हे झाले आपले 7 इक्वल पार्ट्स. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला इंटरनल ट्रायंगल काढायचं तेव्हा काय करायचं, हा जो लास्ट नंबर आहे A7 हा कुठे जॉईन करायचा, AM ला. A7 आणि AM हे एकमेकांना जॉईन करून घ्यायचे. हे जोडले आपण AM आणि A7. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला राउंडर मध्ये एक अप्रॉक्सिमेट डिस्टन्स घ्यायचे. हे जे घेतलेलं डिस्टन्स आहे हे A7 वर ठेवायचं आणि इथे आर्क ड्रॉ करून घ्यायची. ही झाली आपली पहिली आर्क. त्याच्यानंतर A7 वर आणि दुसऱ्या वेळी राउंडर कुठे ठेवायचं, इथे 5 दिलेलं आहे म्हणजे A5 वर ठेवायचं आणि इथे पण एक आर्क ड्रॉ करून घ्यायची. आता ही एक आर्क, ह्याच्यात दोन आर्क आहे. याच्यामध्ये ही जी लोअर आर्क होती A7 वर ठेवलेली, हिचं डिस्टन्स मेजर करून घ्यायचं. हिचं डिस्टन्स किती मिळालं आपल्याला, हे झालं हिचं डिस्टन्स. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कुठे ठेवायचं, जे आपली A5 ची आर्क आहे ह्या आर्कच्या इंटरसेक्शन पॉइंटवर आणि इथे एक मार्क करून घ्यायचं. मग आता हा जो मार्क केलाय हा मार्क A5 मधून कुठे जोडायचा, सरळ AM वरती परपेंडिक्युलर जाईल ती. मग आता AM, त्याच्यानंतर आर्कचा इंटरसेक्शन पॉइंट, इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. ह्या दोन लाईन झाल्या आपल्या पॅरलल. त्याच्यानंतर पुढे परत एकदा राउंडर मध्ये एक अप्रॉक्सिमेट डिस्टन्स घ्यायचे. इथे M पॉइंट वरती ठेवायचे आणि त्याला इकडे मार्क करून घेतो. त्याच्यानंतर आता हा AM झाला. दुसऱ्या ट्रायंगल मध्ये काय AH, म्हणजे इथे आपलं H असणार. एकदा M वरती ठेवलं, एक आर्क ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर पॉइंट H वर ठेवायची आणि सेकंड आर्क ड्रॉ करून घ्यायची. आणखी एक आर्क ड्रॉ केली आपण H वर ठेवून. त्याच्यानंतर M वर जी ठेवलं होतं आपण आर्क, त्या आर्कचं डिस्टन्स किती आहे ते डिस्टन्स मेजर करायचं. ते डिस्टन्स मेजर केलं. मग H वर ठेवलेल्या आर्कच्या इंटरसेक्शन पॉइंट वर ठेवा आणि इथे इंटरसेक्ट करा. हे झालं इंटरसेक्शन. त्याच्यानंतर पॉइंट H मधून आणि ह्या इंटरसेक्शन पॉइंट मधून AT वरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. H आणि AT इथून केली लाईन ड्रॉ. इथे नाव द्यायचं आपल्याला E. हा झाला आपला अँगल AHE आणि हा मोठा ट्रायंगल होता AMT. हे झाले आपले क्वेश्चन नंबर 4चं कन्स्ट्रक्शन.